नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 12वी इंग्रजीच्या टेक्स्टबुक मधील 5वी पोयम फादर रिटर्निंग होम. The poem is written by a very well-known Marathi writer and a poet whose name is Dilip Chikre. So, he is a celebrated bilingual poet and translator with remarkable work in Marathi and English. हे जे पोएट आहेत ते अतिशय नामांकित असे मराठी आणि इंग्रजी मधले पोएट आहेत. This poem is an autobiographical poem where the poet shows the loneliness and world weariness of an old man. ही कविता ही एक ऑटोबायोग्राफिकल म्हणजे आत्मचरित्रात्मक कविता आहे आणि याच्यामध्ये एका वृद्ध व्यक्तीची स्थिती जो समाजापासून जगापासून कसा वेगळा पडलेला आहे हे दाखवलेली आहे. Actually, this poem depicts the condition or the predicament of his own father, पुरुषोत्तम चित्रे. ही कविता ही त्यांचे स्वतःचे वडील पुरुषोत्तम चित्रे यांची स्थिती दाखवणारी आहे. In 1957, when the writer's family transferred from Baroda to Bombay, that time, how was the atmosphere here in Mumbai? That is what depicted here in the poem. So student, please subscribe my channel, hit the bell button and click on all so you'll get all notification of my videos. This poem goes far beyond its meaning. ही कविता फक्त अर्थापुरती मर्यादित नाही तर अर्थाच्या पुढेही खूप काही सांगून जाते. And after this poem, the present poet Dilip Chikre earned a lot of recognition and publicity. या कवितेनंतर कवीला खूप मोठी प्रसिद्धी आणि रिस्पेक्ट सुद्धा मिळाला. So let's begin the poem then without wasting our time. So the present poem is written into 2 stanzas. कविता 2 स्टँझा मध्ये लिहिलेली आहे. Each stanza is comprised of 12 lines. प्रत्येक स्टँझा मध्ये 12 ओळी आहेत. तर अशा पद्धतीने 24 ओळीची कविता आहे. Here the poet used some major figures of speech, that is simile, alliteration, then transfer epithet, etc. As well, the poem is written in a free verse. So let's begin with the first stanza. My father travels on the late evening train, standing among silent commuters in the yellow light. Suburbs slide past his unseeing eyes. See, या कवितेमध्ये सुरुवातीला कवीने सांगितलेलं आहे My father travels on the late evening train, standing among silent commuters in the yellow light. म्हणजेच कवीचे वडील हे रोज संध्याकाळी उशिराने कामावरून घरी येतात. See, late evening train itself shows that the father works more than the estimated time. लेट इव्हिनिंग या शब्दाने स्वतः दाखवून दिलेले की कवीचे वडील हे नियोजित वेळेपेक्षा खूप जास्त काम करतात. ही इज अ वर्कहोलिक पर्सन, फक्त काम करणारे व्यक्ती आहेत आणि म्हणून संध्याकाळी शेवटच्या उशिराच्या ट्रेनने ते येतात आणि येताना सुद्धा हाऊ स्टँडिंग अमॉंग द सायलेंट कम्युटर्स इन द येलो लाईट. सी व्हॉट वी हॅव सीन द कंडिशन ऑफ द कंपार्टमेंट्स अँड लोकल ट्रेन. आपण बघितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, लोकल ट्रेन मधले लोक जे ट्रॅव्हल करतात दे आर ह्युमन्स फॉर देअर नेम ओनली. फक्त नावापुरते माणसं आहेत, माणुसकी विसरलेले आहेत. ज्या कम्युटर्स बरोबर, कम्युटर्स मीन्स अ पर्सन ट्रॅव्हलर who travel daily from his home to the workplace and then return. प्रवासी जो घरून कामावरती जातो कामावर परत घरी येतो. त्या सायलेंट कम्युटर्स मध्ये, शांत असणाऱ्या कम्युटर्स मध्ये त्याचे वडील लोकल ट्रेन मध्ये अगदी उभे आहेत आणि त्या ठिकाणी प्रकाश कसा आहे तर येलो लाईट. नाव येलो लाईट इज सिग्निफिकंट हिअर. पिवळा प्रकाश इट इंडिकेट्स दॅट द लॅक ऑफ हॅपीनेस, सुखाचा आनंदाचा अभाव दाखवणारा हा शब्द आहे. एकंदरीत काय
तर लेखकाच्या वडिलांना ट्रॅव्हल करताना, प्रवास करताना खूप त्रास सहन करावा लागतो. पुढे बघा, सबब स्लाइड पास्ट हिज अनसीइंग आईज. सबब्स म्हणजे उपनगर. एकदा ट्रेन चालू झाल्यानंतर घराच्या दिशेने प्रवास करताना कित्येक उपनगर आपण बघतोय की सीएसटी निघलेली ट्रेन ज्यावेळेस इकडे कसारा आणि तिकडे बदलापूर किंवा कर्जत पर्यंत जाते, कित्येक उपनगर निघून जातात. आणि असे कित्येक उपनगर असेच निघून जात आहेत. लेखकाचे वडील त्याच्याकडे बघत सुद्धा नाहीत. अगेन इट इंडिकेट्स द सॅड अँड डिजेक्टेड मूड ऑफ द रायटर्स फादर. लेखकाचे वडील दुःखी, निराश, डिप्रेस्ड आहेत हे यातून दाखवले. इट्स अ रेग्युलर सीन फॉर हिम. रोजचंच दृश्य. त्यामुळे त्याच्यात काही नाविन्य नसल्यामुळे लेखकाचे वडील त्याच्याकडे बघत नाहीत आणि ते सबब पास होत आहेत. ट्रेन पुढे निघून जाते. His shirt and pants are soggy and his black raincoat stained with mud. How is the atmosphere? See, त्यांचे शर्ट आणि पॅन्ट्स, सॉगी मीन्स वेट, ड्रेंच्ड, ओले ज्याला म्हणतो आपण. त्यांचे शर्ट आणि पॅन्ट पूर्णपणे भिजलेले आहेत. अँड his black raincoat stained with mud. Now see, black raincoat, it shows the lack of colors in the life of the father. वडिलाच्या जीवनामध्ये रंगांचा अभाव म्हणजेच आनंदाचा अभाव या शब्दाने दाखवलेला आहे. त्यांचा ब्लॅक कलरचा जो कोट आहे त्याच्यावरती चिखलाचे डाग पडलेले, चिखल उडालेला आहे. अँड हिज बॅग स्टफ्ड विथ बुक्स इज फॉलिंग अपार्ट. आणि त्यांची बॅग जी पुस्तकाने पूर्ण भरलेली आहे आणि असं वाटतंय दॅट द बॅग इज गोइंग टू फॉल अपार्ट फ्रॉम हिम. बॅग आता खाली काही पडणार आहे. फ्रेंड्स, विद्यार्थी मित्रांनो, लेखकाचे वडील जरी त्रास सहन करत असले परंतु तरी सुद्धा ही इज अ स्कॉलरली पर्सन. अतिशय ज्ञानी व्यक्ती आहे. आणि याचा प्रूफ आपल्याला त्या बॅग मध्ये मिळतो जी बॅग पुस्तकाने भरलेली आहे. His eyes dimmed by age fade homeward through the humid monsoon night. And now see, the writer has given the reference of the vision of the eyesight of his father. वडिलाच्या दृष्टीबद्दल आता या ठिकाणी त्यांनी थोडंसं सांगितलं, वय झालेलं आहे त्यांचं. आणि वय झाल्यामुळं दृष्टी देखील डीम झालेली आहे, फेंट झालेली आहे. आणि तरी सुद्धा अगदी उत्सुकतेने, प्रेमाने the father is inching, going to his own home or house. स्वतःच्या घराकडे निघलेले आहेत. बिकॉज ही हॅज अ फिलिंग इन हिज हार्ट. त्यांना असं वाटतंय कुठेतरी की आपण घरी गेल्यानंतर आपल्याला सिक्युरिटी मिळेल, घरी गेल्यानंतर आपल्याला आनंद मिळेल, घरी गेल्यानंतर आपल्याला सुख आणि समाधान मिळेल. नाउ आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन लाईक अ वर्ड ड्रॉप फ्रॉम अ सेंटेन्स, लॉंग सेंटेन्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट अ कंपॅरिझन. वी हॅव सिमिली हिअर. या ठिकाणी सिमिलीचं उदाहरण आहे. लेखक काय म्हणतो, नाउ आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन. आता स्टेशनला ट्रेन आलेली आहे आणि लेखक म्हणतो की मी त्यांना बघू शकतो की ते ट्रेन मधून खाली उतरत आहे. लाईक अ वर्ड ड्रॉप फ्रॉम अ लॉंग सेंटेन्स. ते कशा पद्धतीने उतरतात, त्या कंपार्टमेंट मधून लेखकाचे वडील खाली उतरतात. त्यांनी कंपॅरिझन केलेले की जसे एखाद्या वाक्यामधील एखादा शब्द बाहेर निघतो त्या पद्धतीने वडील त्या कंपार्टमेंट मधून, डब्यामधून बाहेर निघतायत. आणि कंपार्टमेंट मध्ये असणाऱ्या त्या लोकांना लेखकाच्या वडिलाशी काहीही देणं घेणं नाही, कुठलीही आत्मीयता नाही, कुठलीही जवळीकता नाही. इट मीन्स अगेन ही इज इंडिफरंट, ही इज अलोन. ते एकटे आहेत. He hurries across the length of the grey platform. Now see, grey platform means, you know what, it has two meanings. या ठिकाणी दोन शब्द आहेत, दोन मिनिंग आहेत त्याचे. Grey platform means here it indicates the old platform made grey because of the use of cement. Another meaning here it indicates the old age. See, he hurries across the length of the grey platform. आणि त्या ग्रे प्लॅटफॉर्मच्या पलीकडे ते घाई गडबडीने निघून जातात. Crosses the railway line, enters the lane. रेल्वे लाईन क्रॉस करतात आणि लेन म्हणजे गल्ली. गल्लीमध्ये प्रवेश करतात. His chappals are sticky with mud, but he hurries onward. विद्यार्थी मित्रांनो, it's a rainy season. Mud is everywhere. And you know, त्यांचे जे चप्पल्स आहेत त्या चप्पलांना पूर्णपणे चिकटलेला आहे, चालण्यासाठी त्रास होत आहे. आणि तरी सुद्धा घराच्या ओढीने लेखकाचे वडील घराकडे निघलेले आहेत. दिस इज व्हॉट द फर्स्ट स्टॅन्झा
In the very first stanza, the poet is describing a scene of the train, how his father travels in a train with so many difficulties. Though he works for the whole day, but still he doesn't get any place to sit in the train. दिवसभर काम केल्यानंतर सुद्धा वडिलांना ट्रेनमध्ये बसण्यासाठी जागा मिळत नाही आणि जागा न मिळाल्यानंतर त्यांची जी स्थिती आहे ती या ठिकाणी पहिल्या स्टँजामध्ये वर्णन केलेली आहे. सो लेट्स मूव्ह टू द सेकंड स्टँजा. होम अगेन आय सी हिम ड्रिंकिंग वीक टी. घरी आल्यानंतर वडील काय करतात? सी, घरी आल्यानंतर वडील तोच चहा पितात. वीक टी मीन्स दॅट इज नॉट हॅव्हिंग एनी एक्साइटमेंट, एन्थुझियाझम, त्याच्यामध्ये कुठला उत्साह नाहीये, गोडी नाहीये. सो तोच ते चहा पितात. इटिंग अ स्टेल चपाती. सी, स्टेल चपाती. चपाती इज नॉट जस्ट अ चपाती बट इट्स अ होल फूड. पूर्ण जेवण आहे. तीच शिळी उरलेली चपाती खातात जी त्यांच्या टिफिन मध्ये असेल. रीडिंग अ बुक, आणि पुस्तक वाचतात. He goes into the toilet to contemplate. Contemplate means here to think over deeply. विचार करणे. त्याच्यानंतर तो म्हणतो की वडील, where does his father go? His father goes to toilet. टॉयलेट मध्ये जातात आणि तिथे जाऊन विचार करतात. काय विचार करत असतील बरं विद्यार्थी मित्रांनो? तर जगाबद्दल विचार करत असतील. How is the world? How the world treats him? जगातील लोक त्यांना कशी वागणूक देतात? Man's estrangement from a man-made world. Written by estrangement. Estrangement means alienation, isolation, एकटेपणा. इकडे जाऊन ते विचार करतात की या माणसाने बनलेल्या जगामध्ये माणूस कसा एकटा पडलेला आहे. आज आपण बघतो each and everyone has become selfish and running after the money, so we have day by day losing our humanity. आज आपण दिवसेंदिवस आपली माणुसकी विसरत चाललेलो आहोत. प्रत्येक जण पैशाच्या पाठीमागे धावतोय, पळतोय, आणि अशा जगामध्ये माणूस किती एकटा पडलेला आहे याचा विचार ते टॉयलेटमध्ये करतात. कमिंग आउट ही ट्रेम्बल्स ॲट द सीन. आणि टॉयलेट मधून बाहेर आल्यानंतर ते थरथर कापतायत. सी, द कोल्ड वॉटर रनिंग ओव्हर हिज ब्राऊन हँड्स. आणि ज्यावेळेस ते हात धुतायत तर ते थरथर कापतात. थरथर कापण्याचे रिझन्स अनेक असू शकतात. थंड पाणी असू शकतं, मे बी त्यांचा विकनेसही असू शकतो, किंवा मे बी त्यांचं ओल्ड एज सुद्धा असू शकतं. ते थरथर कापतायत, थंड पाण्याने हात धुतायत वॉश बेसिन मध्ये. A few drops cling to the graying hair on his wrist. विद्यार्थी मित्रांनो, लेखकाचं बारीक निरीक्षण आहे. तो म्हणतो की हात धुतल्यानंतर हातावरती पांढऱ्या केसावरती काही पाण्याचे थेंब आताही चिकटलेले दिसतात. क्लीन मीन्स टू स्टिक, चिकटणे. सो हिअर वॉटर सिम्बलायझेस लाईफ. या ठिकाणी पाणी म्हणजे जीवन. अँड ग्रे हिअर सिम्बलायझेस द एंड ऑफ द लाईफ. आणि ग्रे कलरचे केस हातावरचे दाखवतात की जीवनाचा शेवट. सी, व्हॉट अ कंपॅरिझन. तर या ठिकाणी सी, द पोएट सेज हिअर, हिज सलन चिल्ड्रन हॅव ऑफन रिफ्यूज टू शेअर जोक्स अँड सिक्रेट्स विथ हिम. सलन मीन्स हॉस्टाईल, अनफ्रेंडली. सलन मीन्स हॉस्टाईल किंवा अनफ्रेंडली, मित्रत्वाने न वागणारे. त्यांची जी मुलं आहेत म्हणजे कवी आणि कवीचे भावंड, how they behave with their own father, they behave with him rudely. मित्रत्वाने वागत नाहीत, कुठलाही दुःख आनंद शेअर करत नाहीत, बोलत नाहीत, कन्व्हर्सेशन नाही, इट्स अ कम्युनिकेशन गॅप. दो दे आर लिव्हिंग अंडर द सेम रूफ. एकाच छताखाली असताना सुद्धा एकमेकाशी भाषण नाही, कम्युनिकेशन नाही, कम्युनिकेशन गॅप आहे. अशा प्रकारची ही मुलं आहेत. ही विल नाव गो टू स्लीप. आता वडिलांची झोपण्याची वेळ झालेली आहे, ते झोपायला जातील. Listening to the static on the radio. Static means rough sound of the radio. Initially beginning sound. संध्याकाळी झोपायला गेल्यानंतर ते रेडिओ ऐकतात आणि रेडिओचा आवाज सुद्धा कसा आहे, रफ आहे. And again it shows the lack of happiness in the life of the father. वडिलाच्या जीवनामध्ये सुखाचा असणारा अभाव दाखवणारा तो आवाज आहे. वडील रेडिओ ऐकतात. Dreaming of his ancestors and grandchildren. Now the father is not living in the present time. वडील वर्तमान काळात जगत नाही, तर ते विचार करतात भूतकाळाचा आणि भविष्य काळाचा. भूतकाळातील ancestor म्हणजे पूर्वज, and grandchildren म्हणजे येणारी पिढी, कमिंग जनरेशन, याच्याबद्दल ते स्वप्न बघतात, विचार करतात.
थिंकिंग ऑफ नोमेड्स एंटरिंग अ सब कॉन्टिनेंट थ्रू अ नॅरो पास. आणि ते काय विचार करतात विद्यार्थी मित्रांनो? नोमेड मीन्स आवर एन्सेस्टर्स हु केम हिअर, आर्यन्स हु केम हिअर दॅट खैबर पास. खैबर खिंडीतून जे या ठिकाणी आलेले आर्यन्स आहेत, ज्यांनी सुरुवातीला वस्ती बनवली, समाज बनवला, ते लोक कसे होते आणि आजचा समाज किती बदललेला आहे याच्याबद्दल विचार ते करतात, याच्याबद्दल ते स्वप्न बघतात. सो विद्यार्थी मित्रांनो, ही पोयम फक्त पोयम म्हणून याच्याकडे नाही, तर पोयमच्या खूप पुढे काहीतरी लेखकाने कवीने या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अतिशय समर्पक अशा प्रकारची पोयम आहे. असं म्हणतात, द ग्रेटेस्ट स्कूल इन द वर्ल्ड इज ॲट द फीट ऑफ अन एल्डरली पर्सन. जगातली सगळ्यात मोठी शाळा जर कुठं असेल तर ती असते एका वयोवृद्ध व्यक्तीच्या पायाशी, कारण त्या व्यक्तीने जग बघितलेलं असतं. पण दुःखांतिका अशी आहे की आज समाज, देश, जग आणि समाजातील लोक या लोकांकडे दुर्लक्ष करत आहेत आणि दुर्लक्ष केल्यामुळे असे लोक एकाकी आणि एकटे पडलेले. इट्स टाइम टू शेअर आवर हॅपीनेस, जॉय विथ देम, टू टॉक विथ देम, टू लिसन टू देम. तर वेळ आलेली, त्यांच्याशी आपण बोललं पाहिजे, त्यांना ऐकलं पाहिजे, त्यांना आपण वेळ दिला पाहिजे. तर अशा पद्धतीची पोयम आहे. दिस पोयम इज व्हेरी ब्युटिफुल. We will see appreciation of the poem in next lecture. Till then, subscribe my channel and enjoy the video. See you in next lecture.